नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने प्रभाग क्रमांक 20 मध्ये 5 उमेदवार दिलेत. आपल्या सोबत वैजनाथ देशमुख आहेत. काय सांगसाल, तुम्हाला उमेदवारी दिली भाजपने, कशा प्रकारे नागरिकांमध्ये जात आहे, काय काय प्रश्न प्रलंबित आहेत, कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करताय? भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी नेते खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी आज 5 उमेदवार गेल्या 10 दिवसापासून आम्ही फिरत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या घराघरामध्ये विचार पोहोचण्याचं काम करत आहोत. संजय पाटील घोगरे आमचे पॅनल प्रमुख आहेत ओपन मधून, दुसरे उमेदवार आहेत मंगलाताई देशमुख, तिसरे उमेदवार आहेत आमच्या लांडगेताई, चौथे उमेदवार आहेत आमच्या सोरणा सतीश बसोदेताई व मी स्वतः वैजनाथ देशमुख ओबीसी पुरुष म्हणून उमेदवार आहेत. सर्वात प्रथम मी सन्माननीय आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानतो की आमच्यासारख्या खऱ्या कर्त्याला न्याय देण्याचं काम त्यांच्याकडून झालं. परंतु शिडको हाडको भागामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला नांदेड शहरामध्ये एकही लिंगायत समाजाचा उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली नव्हती. परंतु खरंच मला आज अभिमान आहे अशोकराव चव्हाण साहेबांचा की लिंगायत समाजाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि सर्व समाज लिंगायत समाजाचा जे शिडको हाडको मध्ये सर्व उमेदवाराला 5 उमेदवाराला लिंगायत समाज भारतीय जनता पार्टीला कमळावर निशाण मारून भरघोस मताने विजयी करतील. आणि भारतीय जनता पार्टी शिडको हाडको भागामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचे विचार असो, देवेंद्र फडणवीसचे विचार असो, जे जे लोक जे काम आहेत ते कामाचं पोहोचण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. आणि आमची प्रचार रॅली चालू आहेत. लोकांचे आम्ही घरोघरी जाऊन आशीर्वाद घेत आहोत, पाया पडत आहोत. आणि नक्कीच मला विश्वास आहे की या फक्त सिडकोचा विकास फक्त सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्याच माध्यमातून होते. दूरदृष्टी नेते आहेत म्हणून शिडको हाडको भागामध्ये जे 40 वर्षापासून रस्ते नव्हते, शिडको हाडको भागामध्ये मेन मुख्य रस्ते साहेबांच्या आशीर्वादाने झालेले आहेत. पुढे सुद्धा साहेब भविष्यामध्ये कुठलेही कामं असो सिडकोचे मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा संकल्प या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला सर्व शिडको हाडकोच्या नागरिकांना माझ्या वतीने व माझ्या सर्व 5 उमेदवारांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार भरघोस मताने विजयी करावं, इतकं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. तुम्ही म्हणताय लिंगायत समाजाच्या उमेदवाराला न्याय दिला, प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार म्हणतायत की अशोकरावनं मटकेवाले गुटकेवाल्यांना संधी दिली, एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय केला. कसं बघतोय? मी तिकडलं काही सांगू शकत नाही, परंतु मला माहित आहे हे सक्षम कार्यकर्ते आहेत. सन्माननीय साहेबांनी सर्वे करून उमेदवार दिलेले आहेत आणि सर्व उमेदवार स्वच्छ आणि निर्मळ प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी न्याय दिलेला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे असं कळते. काय संबोधन करणार आहेत, कशा प्रकारे काय काय नियोजन असणार आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आज मार्गदर्शन करणार आहेत. पूर्वी जे 10 वर्षात कामं केले त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जे कामं करणार आहेत आणि होत आहेत. सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचं नियोजन फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, हे मान्यच करावं लागेल. म्हणून सर्व गोरगरीब कष्टकऱ्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज येत आहेत. हजारो लोकांना पैसे देऊन लोकांच्या सभेला जात नाहीत, परंतु आपले नागरिक भारतीय जनता पार्टीचा आपला देवा भाऊ येत आहेत म्हणून उत्सुकतेने पूर्ण महिला आज हजारो महिला त्या ठिकाणी जात आहेत. बांधून देवाभाऊवर प्रेम आहे या जनतेचं. बालाजी कल्याणकर म्हणतात अशोकराव जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काही करू शकले नाही, आता भाजपमध्ये असल्यावर काय करणार? साहेब याचं उत्तर मी देऊ शकणार, माझे वरिष्ठ नेते देतील त्यांना उत्तर. मी तुमच्या प्रभागात काय काय प्रलंबित प्रश्न आहेत ते तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्या पूर्वीच्या नगरसेवकाने बरेच कामं केलेले आहेत. राहिलेले उर्वरित आमचे 5 नगरसेवक 100% आम्ही कामं करणार आहोत. जे काही असतील विषय आम्ही सुखा दुखामध्ये जाणारे नागरिक सुविधा, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा पण असेल, जे कोणी असेल, ट्रान्सपोर्टचा असेल, जे काही प्रॉब्लेम असेल ते सन्माननीय सर्व आम्ही 5 नगरसेवक एकजुटीने काम करून न्याय देण्याचं काम करू नागरिकांना. देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे, किती लोकांची उपस्थिती राहणार आहे त्या सभेला, काय सांगतात? जवळपास आमच्या प्रभागातून 5000 लोक निघालेले आहेत. जवळपास 3 ते 3,500 पोहोचले आहेत. आता 2-1 हजार आम्ही घेऊन जात आहोत. 50-1 हजाराची मोठी सभा होणार आहे आणि लोक स्वतः येत आहेत. आम्ही गाड्या सुद्धा आम्ही स्वतः पैशाने बांधल्या नाही, स्वतः लोक येत आहेत. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या प्रमाणात वाढ झाली. महिला सुरक्षेसाठी तुम्ही काय प्रश्न जे आहे ते कसा मिटवणार आहात, कशा प्रकारे प्रयत्न करणार? सन्माननीय आता देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत.
ते सखोल मार्गदर्शन करतील, त्या मार्गदर्शनातून न्याय देण्याचा प्रयत्न करतील. नागरिकांमध्ये जाताय तुम्ही, तुमच्या प्रभागामध्ये नाली साफसफाई असेल, त्याच्यानंतर घंटागाडी असेल, या सगळ्या सुविधा नागरिक सुविधा भेटतात का? 100% नागरिक सुविधा भेटतात, परंतु काही मजूर झालेले आहेत, म्हणजे मजूर लोक आहेत, त्यांच्यावर वचक राहिली नाही अधिकाऱ्याची. भविष्यामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला टाईट करून गोरगरिबाचे जे नाल्या कचरा उचलण्याचं जे काम आहे येत नाहीत, त्याला आम्ही सह करण्याचं काम सभागृहामध्ये गेल्यावर करू. बालाजी कल्याणकर म्हणतात महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार, कसं बघता याच्या? महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. बांधवांनो, आज लोक पेटून उठलेले आहेत. कारण का, शेतकरी कष्टकऱ्याला न्याय देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीला जी पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. ते लोक विसरू शकत नाही. लाडकी बहीण कोणाची? ते म्हणतात आमची, तुम्ही म्हणतो नाही नाही नाही, लाडकी बहीण देवाभाऊन चाललेली स्कीम आहे. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, एकंदरीत हे होते प्रभाग क्रमांक 20 चे उमेदवार. एकंदरीत महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते. आता येणाऱ्या 16 तारखेला जनता कोणाला संधी देणार आणि महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.